नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 2 दिवसा अगोदरच टोमल काकू गेल्या होत्या उपासमारी ट्रिपला, कारण की मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडल्या आहेत म्हणून। काकूंनी तर एवढं सामान वगैरे भरलं होतं, मला तर वाटलं कमीत कमी 2 आठवड्यासाठी तरी टोमल काकू फिरायला जात असतील। पण काकूंनी कालच कम्युनिटी पोस्ट टाकली होती की त्या परत आल्या आहेत आणि आजपासून त्यांचे दिवाळीचे व्हिडिओ येतील। हुशार लोक म्हणजे तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे जे असतात ना मंडळी, ते काय करतात तर दिवाळी किंवा कोणताही सण झाला की आपण फिरायला जायचं असा विचार करतात। पण तसं ह्या लोकांचं नाही, यांचं सगळं उलट आहे, जसं यांचं डोकं चालते तसंच। त्यामुळे हे लोक प्लॅनिंग ही उलटी सुलटी करतात आणि सगळंच उलट असते यांचं। आता कोण पण कसा विचार करतो की आपण एकदा सण झाला की जाऊया फिरायला, पण कोळशा आणि टोमलीचं कसं आहे, सण आला किंवा सणाच्या अगोदरच जातात बॅग घेऊन, तेही त्या फालतू उपासमारी ट्रिप करायला। त्यात त्या मुलींची पण फरफट होते, बिचाऱ्यांना जराही आराम करायला मिळत नाही कधीच या लोकांमुळे। त्यांचीही ओढाताण होते या लोकांमुळे। मला तर वाटते हे लोक ना आधीच गेले असतील त्या उपासमारी ट्रिपला आणि आता व्हिडिओ टाकत असतील। यांचा काहीच भरोसा नाही हो मंडळी। ह्या टोमलीचं कसं आहे माहिती आहे का, मुलींना शाळेत पण नाही पाठवायची ही, कारण तिला कॉन्टेंट इम्पॉर्टंट आहे ना हो। शाळेत मुली गेल्या काय किंवा नाही गेल्या काय एकच आहे ना, मोठ्या होऊन त्यांना पण ही एक आयफोन घेऊन देईल ब्लॉगिंग करायला। धुनी भांडी दाखवण्यासाठी काय शिक्षणाची गरज नाही हो। आजकाल तर कोणी उठते आणि धुनी भांडी संघटनेचा मेंबर होते। रील्स पाहिले का काकूंचे, काय पण करत असतात। काकू गोल फिरत होत्या तेव्हा सगळं ते टमी टकर दिसत होतं। एक तर या बाईला मराठी सॉंग्सचे लिरिक्स येत नाही, त्या दिवशीच पाहिलं ना गुलाबी साडीच्या गाण्याची कशी वाट लावली होती या बाईने ते। आणि आता ही मूर्ख चालली आहे इंग्लिश गाण्यावरती रील्स बनवायला। हिच्या एवढा माठ तर किरकिडा पण नाही आहे। जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन काकू आल्या पकाऊ व्हिडिओ घेऊन। काय ते रोज एकच जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करत असतात। जुनीच सुरुवात बोलावी लागेल मंडळी, कारण की काकूने हे व्हिडिओ आधीच शूट करून ठेवले होते। एका दिवसात 4 व्हिडिओ तरी काकूने शूट करून ठेवले असतील। ह्या टोमल काकूंच्या जुन्या दिवसाची जुनी सुरुवात बघून भक्तही तल्लीन होऊन बघत असतात। काय अर्थ आहे का याला। मिशो अमेझॉन वरून वाटते टोमल काकूंने 1 पीसेस घेतला आहे। सॉरी 1 पीस घेतला आहे। रोज उठली की आजचा माझा लुक बघा, आजचा माझा लुक बघा, हे तर बोलणं फिक्सच आहे। हिचा लुक बघून काय करायचं असते ना कोणाला, मला तेच समजत नाही। तो बावळटासारखा लुक बघायचा हिचा। त्या कोळशाने रिझाईन केलं होतं कॅमेरामॅनच्या पोस्ट वरून, त्याला कपडे घेऊन दिले आहेत वाटते काकूंने। काकू आता फिरायला गेले आहेत ना, तिकडे काकूंना कोणतरी एक इंडियन माणूस भेटला होता, तरी पण सारख्या इंडियन्स बोलत होत्या। काय विचित्र बाई आहे नाही, एक वचन अनेक वचनची मदर सिस्टर एक करून टाक। आता एक माणूस भेटला होता, त्याला पण बोलते काय तर इंडियन्स भेटला होता। पागल आहे काही जरा। पूर्ण त्या रस्त्यावरती एकटी हीच बोंबलत होती आणि कोळशा आहेच दुसऱ्यांची प्रायव्हसी ब्रीच करत होता। तिकडे जाऊन पण ह्याच्या त्याच्या तोंडावरती कॅमेरा मारून फोकस करत होता। ह्या माणसाला ना जराही लाज नाही आहे। दुसऱ्यांची प्रायव्हसी ब्रीच करताना ह्याचा हात थरथरत नाही, पण दुसऱ्यांवरती प्रायव्हसी कंप्लेंट टाकताना मात्र ह्याच्या मनामध्ये लाडू फुटतात। कोणाचं तरी डाएट सुरू होतं असं मी ऐकलं होतं 1-2 दिवसा अगोदर, त्याचं काय झालं हो मंडळी। नाही म्हणजे टोमल काकूंना तर मी आईस्क्रीम खाताना बघितलं आणि वर काकूच बोलल्या की मी कुठे जाते ना तर मी काय बघत नाही डाएट वगैरे, मला जे मिळते ते मी खाऊन घेते। आता या बिंडोक बाईला माहिती होतं की ही ट्रिपला जाणार आहे, मग हिने डाएट तरी का केलं ना चालू। काकू आता कुठे कुठे फिरायला जातात ना तर त्यांना त्या जागेचे उच्चार करता येत नाही, म्हणून काकू काय करतात तर खाली लिहून देतात, म्हणजे ज्यांना वाचता येईल त्यांनी वाचायचं। एक कार्टून गेलं दुसऱ्या कार्टूनला बघायला, तिकडे जाऊन बिंडोक टोमलीचा सुरूच होता। हे बघा 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 हे बघा। अरे बाई तुझं थोबाड बंद कर ग बाई। हे बघा काय दिसतंय आम्हाला, तू दाखवतेस ते, वर सांगण्याची काय गरज आहे। हे बघा हे बघा हे बघा। अगं मूर्ख बाई, तुला काय वाटते तुझ्या अंधमंद भक्तांसारखेच सगळे आहेत का, सगळ्यांना सगळं दिसते, उगाच हे बघा हे बघा हे बघा हे बघा सांगण्याची गरज नाही आहे 17 वेळा। मंडळी तुम्हाला माहिती आहे का, ह्या काकू स्वतःला 90s चाइल्ड बोलत होत्या। काय जोक मारला ना काकूने, मस्त मस्त ना। यांना दिवसा डवळ्या खोटं बोलायला कसं काय वाटत नाही हो मंडळी। ह्या तर मला 80s मधल्या वाटतात, 80s पण नाही 70 मधल्या असतील या काकू, पण स्वतःला लहान दाखवण्याचा प्रयत्न करत असतात।
कुठेही जाऊन दुसऱ्यांची प्रायव्हसी ब्रीच करणं काय संपत नाहीये या लोकांच्या. त्या उपासमारी ट्रिप मध्ये मुलींना किती चालवते ना ही बाई. त्या मुली वैतागून झोपतात, जेवतही नाहीत नीटपणे, आणि या बाईला काहीच नाही वाटत. तेच हवं असते वाटते हिला. त्यांना काहीतरी जास्त खायला द्यायचं तर नाही. चालून त्यांना एवढं दमवते की त्या मुली दमून जातात आणि झोपतात. मुलींच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होतं की त्या कंटाळल्या आहेत हिच्या या ट्रिपला. पण काय करणार ना, नाईलाज आहे त्यांचा. तिकडून पळून घरी जाऊही नाही शकत एकट्या, आणि हिला सहनही नाही करू शकत, अशी बिचाऱ्यांची परिस्थिती आहे सध्या. मला तर वाटते मंडळी, ही ना शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस बघून गेली असेल फिरायला, आणि त्या 3 दिवसातच भरमसाठ रील शूट करून आली असेल आणि व्हिडिओज काढले असतील. एक नंबरची चॅप्टर बाई आहे ही. अंधमंद भक्तांना काय समजणार नाही, पण ही ना किती डोकेबाज आहे ना ते मला माहिती आहे. असं प्रिटेंड करते की ही 4-5 दिवसासाठी गेली होती, पण तसं नाही आहे. 2च दिवस गेली होती, तेही सॅटर्डे संडे. ज्या अंधमंद भक्तांना वाटत असणार बिचारी आमची ताई किती धावपळ करते, फिरायला गेली तेही 2 दिवसात आली आणि लगेच दिवाळीच्या तयारीला पण लागली. भक्तांना कोण सांगेल की ही टोमली त्यांना फसवते. यावेळी काय खाल्लं ते दाखवायला अवॉइड करत होती टोमली. मला तर वाटते तो फराळ बनवला होता ना हिने 2 दिवसा अगोदर भातुकलीचा, तो हिने ट्रिपला नेला असेल, आणि तिकडे दोघं कोळशा आणि टोमली खात असतील. मुलींना तर एवढं चालवते की त्या दमून झोपून जातात. त्यांना तर ही मॅगी पण देत असेल खायला. आणि तसं पण त्या मुली खाऊन किती खाणार आहे. 1-2 चकली खाल्ली, थोडे शेव खाल्ले की मुलांचाही पोट फुल होणार. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, टोमल काकू ना आपल्या इथे येऊन कॉमेंट्स वाचून जातात. त्यामुळे काकू बोलल्या काय तर आम्ही यावेळी काहीच कॅरी नाही केलं आहे. भारतीय संस्कृती जपणाऱ्या काकू विदेशी गोष्टींना जास्तच प्राधान्य देत आहेत असं मला वाटते. त्या मुलींना कधीही आपल्या रामायण महाभारत बद्दल काहीच सांगत नाहीत काकू. आणि भारतात आल्यावरती तरी मला नाही वाटत की काही सांगत असतील. तसंही भारतात आल्यावरती काकूंचा तर गेम सुरू असतो, माहेर सासर. जास्त करून तर माहेरीच पडीक असतात काकू. आणि यावेळी तर काकूंने मस्तच तमाशा केला होता. आपल्या भारतीय संस्कृती बद्दल तर काकूंने त्या मुलींना काहीच कळू दिलं नसेल. आता आजपासून टोमल काकूंचे दिवाळी व्लॉग सुरू होतील. मग काकू रांगोळी काढतानाचे रील्स बनवतील, हातात पंती घेऊन बसतील. त्यात पण काकूंचं सुरू होईल, हा माझा लुक बघा, आजचा माझा लुक बघा. आणि मग कोळशा येईल कुर्ता घालून. आज पाहिलं का काकूंचं सुरू झालं होतं. आता आम्ही निघालो, आता आम्ही फ्लाईट पकडतोय, आता आम्ही पोचलो जर्मनीला, आता आम्ही एअरपोर्टला पोचलो, आता आम्ही गाडीत बसलो, आता आम्हाला पोचायला 12 वाजणार, आता आम्ही घरी जाणार, मग आम्ही साफसफाई करणार. हे सगळं शिशू सांगत बसणं खरंच काय गरजेचं होतं का हो मंडळी. वांगोला असं वाटते की तिचे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात, पण इन्फॉर्मेशन तर काडीची नसते त्याच्यामध्ये. घरी जाऊन पण पाहिलं कशी नाटकं करत होती. टोमलीला दाखवायचं असतं की तिला स्वच्छता खूप प्रिय आहे, पण जेव्हा ती माहेरी होती तेव्हा किती तिने कबाडखाना करून ठेवला होता त्या घराचा, तो आपण सगळ्यांनी तर बघितलाच होता. एकही वस्तू काकूंनी उचलून ठेवली नव्हती की साफसफाई केली नव्हती माहेरच्या घराची. पण इकडे पकवतात कसं की मला स्वच्छता खूप आवडते. काय तो मॉब घेऊन टाइमपास करत बसली होती टोमली. 3 दिवसाच्या ट्रिपला गेली होती. आधी सुरुवातीला स्वतःच बोलली, आणि मग लादी पुसताना बोलते की 5 दिवस घर बंद होतं ना, त्याच्यामुळे खूप घाण झाली आहे. ह्या बाईला 3 आणि 5 मधला फरक तरी समजतो का हो मंडळी. स्वतःच सांगते की आम्ही 3 दिवसासाठी गेलो होतो, आणि नंतर स्वतःच बोलते की घर 5 दिवस बंद होतं. अगं टोमले, खोटं पण असं बोल की समोरच्याला पटेल तरी. टोमल काकू बोलत होत्या की धनतेरसला त्यांना दिवे लावायचे आहेत. आता या काकू सकाळ संध्याकाळ एवढे दिवे लावतात, ते काय कमी आहे का हो मंडळी. सगळं काही या टोमलीचं दिखाव्यासाठी सुरू होतं. खरं म्हणजे ना, ही त्या ट्रिपला अजून पण राहिली असती, पण हिला माहिती आहे ही जर तिकडे राहिली आणि दिवाळी जर मिस झाली तर सगळे लोक हिला खूप बोलणार. त्यामुळे ही पळत आली आहे. तर ती ट्रिप एंड झाली ना, मग या कोळशाला काय कामाधंद्याला जाता येत नाही का. घरातच बसल्या आपल्या लाइटिंग खेळत. काय माणूस असेल ना, ह्याच्या एवढा आळशी माणूस तर मी आजपर्यंत बघितला नाही. मी बोलली ना त्या दिवशी की हॉलमध्ये रांगोळी कोण काढते, त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देत बसली होती बिंडोक बाई, आणि इन्स्टावरून रील्स चोरून ते इथे स्वतःच्या व्हिडिओ मध्ये दाखवत होती. आजचा भातुकलीचा स्वयंपाक पाहिलात का मंडळी काकूंचा. आणि त्या भातात तर नेहमी कशी डाळ पडते ना, मला तेच समजत नाही. काय ती रोज आपली झोपण्यापूर्वी एकच सांगत असते, आता मी नाईट केअर रुटीन करणार आहे. एवढं दिवसभर थोबाडाला काय लावून पण ह्या बाईच्या थोबाडावरती जराही ग्लो नाही दिसत. काय मंडळी, बरोबर ना. तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.